आई तुळजाभवानी रोज रात्री भारतीबुवा मठात सारीपाट खेळते. पुजारी दुसऱ्या दिवशी जे पाहतात ते पाहून आश्चर्यचकित होतात. तुळजापुरात रात्री 2:30 वाजता मंदिर बंद असतं. कोणी असत नाही, पण तरीही भारतीबुवा मठात काहीतरी घडतं. सकाळी जेव्हा पुजारी दरवाजा उघडतात ते दृश्य पाहून ते काही क्षणी स्तंभ होतात. प्रश्न एकच, खरंच आई तुळजाभवानी रात्री सारीपाट खेळते का? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी एक असं रहस्य आहे जे आजही अनेकांना अस्वस्थ करते. भारतीबुवा मठ म्हणजे नेमकं काय? भारतीबुवा मठ हा मठ तुळजापुरामध्ये देवीच्या मंदिराच्या अगदी जवळ आहे. स्थानिक लोक म्हणतात हा मठ साधा मठ नाही, तर देवीच्या लीलेचं साक्षीदार ठिकाण आहे. इथं राहणाऱ्या बुवा, साधक आणि सेवेकऱ्यांकडून पिढ्यानपिढ्या एक गोष्ट ऐकली जाते, आई रात्री इथे येते. तर रात्री नेमकं काय घडतं? मंदिर बंद झाल्यानंतर जेव्हा सगळे शांत असतात, सगळे झोपलेले असतात, तेव्हा काही लोकांनी सांगितलेलं आहे की मठाच्या आतून पावलांचा आवाज येतो. कधी कधी सारीपाटांच्या सोगट्याचा खळखळाट आवाज येतो आणि एखाद्या रात्रीच्या हलक्या हसणाऱ्या आवाज पण येतो. पण विशेष म्हणजे हे आवाज ऐकूनही कोणीही आत डोकावण्याची हिंमत करत नाही, कारण लोक म्हणतात ती कुणी सामान्य स्त्री नसते, ती स्वतः आई असते, आई तुळजाभवानी. तर सारीपाटच का? हा सगळ्यात गूढ प्रश्न आहे की सारीपाट म्हणजे रणनीती, बुद्धी आणि निर्णयाचा खेळ. असं मानलं जातं की आई तुळजाभवानी संपूर्ण विश्वाचा सारीपाट खेळते. राजे, युद्ध, सत्ता, नशीब हे सगळं त्या पटावर चालत असतं. आई खेळ खेळते, पण हार जीत माणसाची ठरते. सकाळी पुजारी काय बघतात? तर हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे की सकाळी पहाटे पुजारी जेव्हा मठ उघडतात तेव्हा त्यांना दिसतं काय? तर सारीपाट व्यवस्थित मांडलेला नसतं. सोगट्याचं जणू खेळ अर्धवट थांबलेला असतं. कधी कधी सोगट्या आपोआप बदललेले जागी असतात आणि सर्वात महत्वाचं, कोणाच्याही पावलाचे ठसे नाहीत. पुजारी आश्चर्यचकित होतात, कारण दरवाजे तर बंद असते, कुलूप असतं आणि आत हे सगळं काय दिसतं? भक्तांसाठी एक मोठा संकेत आहे. या कथेचा अर्थ एकच, आई तुळजाभवानी फक्त मंदिरात बसलेली मूर्ती नाही, ती न्याय करणे, नशीब बदलणे आणि योग्य वेळी योग्य चाल खेळणे. तुम्ही फक्त श्रद्धा ठेवा, चाल आई स्वतः खेळते. पण सर्वात महत्वाची गोष्ट हीच, आजही रात्री भारतीबुवा मठ शांत असतो, पण त्या शांततेत एक खेळ सुरू असतो, आई तुळजाभवानीचा आणि आपल्या आयुष्याचा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर आईच्या भक्तीपोटी जय तुळजाभवानी कमेंटमध्ये नक्की लिहा आणि असेच गूढ भक्ती भावुक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय आई तुळजाभवानी.